हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी रेणुका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहोत हुरडा पार्टी ट्रिपसाठी। तर चला मग इकडून आले या तर आमची बस आलेली आहे आणि आम्ही ह्या बसमधून जाणार आहोत ट्रिपसाठी। तर आता कसा व्हिडिओ काढणार आहे फोर्ट व्ह्यू रिसॉर्टला, जी की आहे खुलताबादमध्ये। आणि चला बघूयात कसं आहे काय नाही ते। आणि आम्हाला खूप मजा येणार आहे, तुम्हाला पण पाहायला खूप मजा येणार आहे। चला 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 अरे चालू झालंय। चला 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 संपतंय ते फास्ट। बाय बाय मिस यू टू बाय 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 मिस यू। गणपती बाप्पा आता ज्यांनी नाही घेतले ते पैसे भरते। मारुतीचं नाव घ्या आपला बजरंग बली की जय। सगळ्यांना पुढे बसले का सगळे पोहोचलेलो आहोत फोर्ट व्ह्यू रिसॉर्टला। तर हे आहे तिकीट काउंटर आणि आमचं तिकीट काढून झालेलं आहे, कुपन्स पण भेटलेले आहेत। आणि हे आहे फोर्ट व्ह्यू रिसॉर्ट, तुम्ही पाहू शकता किती ग्रीनरी वगैरे आहे। आणि इथे छान छान सेल्फी पॉइंट सुद्धा आहे। रिसॉर्ट आहे। तर आले तुम्हाला ब्रेकफास्ट कधी भेटणार आहे। तर हे आहे ब्रेकफास्ट काउंटर आणि आमचे बॅग्स वगैरे ठेवून आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी आलेलो आहे। तर पाहू शकता मेन्यूमध्ये काय आहे, पोहे, शिरा आणि उसळ। तर इथे पाहू शकता सगळी मुलं ब्रेकफास्ट एन्जॉय करताना। आणि हे आहे ब्रेकफास्ट एरिया। आणि हे आहे प्लेइंग एरिया, जिथे की मुलं नाश्ता केल्यानंतर एन्जॉय करत आहेत। आणि तिकडे तुम्ही मागे पाहू शकता पक्षी सुद्धा आहे।
प्रकारचे बर्ड्स पण आहेत, क्यूटच्या लव्ह बर्ड्स पण पाहायला भेटणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल बर्ड्स पण आहेत इकडे. डेंजर होता, डोकंच दुखायला लागला आमचं तर. जेंट्स आहे ना, लेडीज. त्यांनी सांगितलं होतं गेस्ट रूम मध्ये बॅग्स ठेवा. पाटलांचा बैलगाडा. बैलगाडीत बसायचं त्याला.
ॲडव्हेंचर जेव्हा आपण पहिली वेळेस करतो तेव्हा थोडीशी भीती वाटते, मला पण भीती वाटत होती, पण ते होऊन गेलं. आणि काही एवढं म्हणजे जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला कळतं. फक्त मनामध्ये बोलायचं की तुझ्या होणार आहे आणि तू करू शकते. ते म्हणतात ना, डर के आगे जीत है, तसंच काहीतरी. ॲडव्हेंचर करताना मजा तर खूप येते आणि आपली आतली भीती मरते. आपण दुरून पाहूनच आपण घेऊन जातो की आपण नाही करू शकत, पण जेव्हा आपण ते करतो तर ते सहज होऊन जातं. जर तुम्ही पण इथे आले तर नक्की हे ट्राय करा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि हे आहे लास्ट वन. मी शूज घातले होते, मला वाटत होतं की माझे शूज हार्ड स्लिप होऊ शकतात, त्यामुळे मी ते शूज खाली फेकले आणि स्टंट पायाने केलं आणि ते खूप इझिली झालं. हे दिसतंय तेवढं आपल्याला डेंजर वगैरे नाही आहे, ते खूप इझिली झालं. पुरणपोळी, आमटी. व्हिडिओ कॉलिंग लावली का? मला वाटलं भाऊजी काय पूर्णाची पोळी सोबत दूध पाहिजे होतं यार. कसं वाटला? मस्त एन्जॉय. तर ही आहे नाईट व्ह्यू रिसॉर्टचा. तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक